नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जाणार आहेत अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला किंवा सध्याच्या स्थितीला सुरू असल्याची चिन्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, काय आहेत महत्त्वाचे बदल, कोणकोणते बदल होऊ शकतात आणि भविष्यात तुम्हाला तुमचे अनुदान सुरू ठेवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे, मित्रांनो, या व्हिडिओला संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून जी महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल किंवा तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर मित्रांनो, एक विनंती करू इच्छितो, जर या चॅनलवर कोणी आपले नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला श्रोत्यांनो, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय दिव्यांग विकलांगता योजनेअंतर्गत किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच जे आहे केंद्र शासनातर्फे मानधन जे आहे दिले जाते. ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेलच, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना प्रतिमाह जे आहे 2,500 अनुदान या ठिकाणी वाटप केलं जातं. दरमहा त्यांच्या खात्यावरती 2,500 रुपये जमा केले जातात. त्याचबरोबर जे आहे राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजनेअंतर्गत 1,500 रुपयांचं मानधन जे आहे त्यांना दिलं जातं. तर मित्रांनो, आता या ठिकाणी एक मागणी जी किंवा महत्त्वाचा प्रस्ताव आपण ज्याला म्हणू शकतो की जे अस्थायी दिव्यांग आहे किंवा ज्यांना इम्परमनंट डिसेबिलिटी जे संबोधलं जातं, ज्यांचं सर्टिफिकेट अस्थायी आहे किंवा परमनंट नाही आहे, अशा दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे का किंवा त्यांच्यासाठी काय तरतुदी केल्या जाणार आहेत या संदर्भातली जी आहे महत्त्वाची या ठिकाणी मागणी अस्थायी किंवा परमनंट नसलेल्या दिव्यांगांकडून म्हणजे मागणी केली जात आहे की आम्हाला देखील जसं तुम्ही परमनंट दिव्यांगांना, आता यामध्ये एक उदाहरण आपण जसं पाहू शकतो, ज्यामध्ये आता एखादा समजा ब्लाइंड माणूस आहे, ब्लाइंड म्हणजे अंधत्व असलेली व्यक्ती आहे, अंधत्व ज्याचं आहे त्याच्याकडे 70 ते 80% सर्टिफिकेट आहे, तर आणि ते जे सर्टिफिकेट आहे ते परमनंट आहे असं जर त्या सर्टिफिकेटवर असेल तर त्याचं जे आहे अनुदान किंवा मानधन त्या ठिकाणी नियमितपणे सुरळीतपणे सुरू असतं. परंतु आता त्याच ठिकाणी एखादा असा व्यक्ती आहे की ज्याचा अवयव काही काळासाठी फक्त जे आहे काही काळासाठी विकलांग झालेला आहे, समजा एखाद्याचा पाय काही काळापुरता जर विकलांग झालेला आहे, तर त्याला मात्र जे आहे अस्थायी अपंगत्वाचं सर्टिफिकेट दिलं जातं. काही कालानंतर म्हणजे काही कालावधीनंतर त्याला ते सर्टिफिकेट जे आहे रिन्यू करावं लागतं आणि जर तो व्यक्ती पूर्णपणे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पूर्णपणे जर बरा झाला तर त्याचं सर्टिफिकेट रद्द देखील केलं जाऊ शकतं. आता माझ्या 2 केसेस अशा लक्षात आहेत की ते दोन्ही जे स्टुडंट होते, जे व्यक्ती होते, ते दोन्ही आधी त्या ठिकाणी अंध होते, नंतर त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्या, त्यांचे डोळे जे आहेत ते पूर्णपणे बरे झाले आणि त्यानंतर जे आहे त्यांचं सर्टिफिकेट हे कायमस्वरूपी
शासनामार्फत रद्द केलं गेलं. तर या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की जे अस्थायी किंवा इम्परमनंट डिसेबिलिटीचे जे व्यक्ती आहेत त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला देखील या ठिकाणी जेव्हापर्यंत आमचे अवयव दुरुस्त होत नाहीत, त्यावरती शस्त्रक्रिया होत नाही किंवा आम्ही पूर्णपणे बरे होत नाही, तेव्हापर्यंत आम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे तसेच त्या ठिकाणी केंद्र शासनातर्फे देखील अनुदान देणं अपेक्षित आहे. तर यावर जे मला आता आपल्या या चॅनलवरचे जे श्रोते आहेत त्यांना या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे की तुम्हाला काय वाटतं. तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून देऊ शकता. तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत. जे इम्परमनंट डिसेबल्ड व्यक्ती आहेत त्यांना या मागणीसाठी किंवा यासाठी तुम्ही कितपत त्या ठिकाणी होकारार्थी आहात किंवा सकारात्मक बाजूने आहात की नकारात्मक बाजूने आहात, हे देखील तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला सांगू शकता. कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आता राहिला दुसरा बदल. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जी योजना आहे ही आधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग या विभागाअंतर्गत चालवण्यात येत होती, परंतु काही कालावधी झालेला आहे त्याला की ती योजना जी आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग या विभागाच्या संलग्न म्हणजे तिथून काढून घेतलेली आहे आणि आता ती जी आहे दिव्यांग विभाग जो स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी निर्माण केला गेलेला आहे त्या विभागामध्ये त्याची जी आहे ट्रान्सफर केलेली आहे. अर्थातच जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे ती आता संपूर्णपणे जे दिव्यांग मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि या ठिकाणी जो बदल मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की बदल कसा केला जाणार आहे. तर या ठिकाणी अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना नियमितपणे जे आहे DBT सरकारने सुरू करूनसुद्धा जे म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर ज्याला म्हणतो आपण, DBT सुरू करूनसुद्धा देखील अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत, म्हणजे असे म्हणणे आहे की त्यांना अजूनही म्हणजे त्या प्रमाणामध्ये मासिक जो काय म्हणू शकतो आपण भत्ता आहे तो त्यांना मिळत नाही किंवा प्राप्त होत नाही. कधी 2 महिन्यांचे पैसे अडकतात, कधी 3 महिन्यांचे पैसे अडकतात. तर त्यामुळे एकूण जसं आता काही महानगरपालिकांमध्ये तुम्हाला माहिती असेल की आपली जी ही वसई विरार महानगरपालिका आहे ही प्रतिमाह 2000 प्रति व्यक्ती याला म्हणू शकतो प्रतिमाह 2000 व्यक्ती या अर्थसहाय्याने 12 महिन्याचे 24,000 एकाच वेळेस त्यांच्या खात्यामध्ये जमा करते. तर असे बदल संजय गांधी निराधार अनुदान योजनेत देखील करा अशी जी आहे लोकांची मागणी आहे. आणि वर्षाच्या शेवटी किंवा ज्याला म्हणू शकतो 1 एप्रिल किंवा 31 मार्च हा जो आपला कालावधी असतो, म्हणजे 31 मार्च हे वर्ष संपण्याचा कालावधी आणि 1 एप्रिल हा जो आर्थिक वर्ष सुरू होण्याचा कालावधी आहे, या ज्या कालावधीच्या दरम्यान जे आहे खात्यावर पैसे एकत्रपणे 30,000 रुपये टाकावेत अशी अनेक लोकांकडून या ठिकाणी मागणी होत आहे. तर हा जर बदल झाला तर तुम्ही या बदलाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहात की नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहात, तुमचा कौल कोणत्या बाजूला आहे याविषयीची देखील तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता, जी प्रतिक्रिया आम्ही पुढे सरकारकडे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर श्रोत्यांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती जर प्राप्त झाली असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया श्रोत्यांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तेव्हापर्यंत मला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.